सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये मानसशास्त्र या विषयाचे 100 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये लिप्झिंग येथे कोणी स्थापन केली? या प्रश्नाचे उत्तर विल्यम वुंट असे आहे। मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र ही आधुनिक व्याख्या कोणाची आहे? या प्रश्नाचे उत्तर जे.बी. वॉटसन असे आहे। आधुनिक बालमानसशास्त्राचे जनक कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर जीन पियाजे असे आहे। शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते? या प्रश्नाचे उत्तर एडवर्ड थॉर्नडाईक असे आहे। जन्मतः बालकाचे मन म्हणजे कोरीपाटी असते असे कोणी म्हटले आहे? या प्रश्नाचे उत्तर जॉन लॉक असे आहे। विद्यार्थ्यांच्या विशिष्ट समस्येचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत योग्य मानली जाते? या प्रश्नाचे उत्तर जीवन वृत्तांत पद्धत असे आहे। मानसशास्त्रातील आत्मनिरीक्षण पद्धतीचा जनक कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर विल्यम वुंट असे आहे। पर्सोना या लॅटिन शब्दाचा अर्थ काय होतो? या प्रश्नाचे उत्तर मुखवटा असे आहे। मनोविश्लेषणवाद कोणी मांडला आहे? या प्रश्नाचे उत्तर सिग्मंड फ्राईड असे आहे। फ्राईडच्या मते मानवी मनाचे 3 भाग कोणते? या प्रश्नाचे उत्तर ईड, इगो, सुपर इगो असे आहे। मानवी मनाचा कोणता भाग पूर्णपणे सुखतत्वावर चालतो? या प्रश्नाचे उत्तर ईड असे आहे। व्यक्तिमत्वाचे अंतर्मुख आणि बहिर्मुख प्रकार कोणी पाडले? या प्रश्नाचे उत्तर कार्ल युंग असे आहे। व्यक्तिमत्व घटक शोधिका कोणी तयार केली? या प्रश्नाचे उत्तर रेमंड कॅटेल असे आहे। संरक्षण यंत्रणा ही संकल्पना कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर सिग्मंड फ्राईड असे आहे। प्रयत्नप्रमाद अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर एडवर्ड थॉर्नडाईक असे आहे। थॉर्नडाईकने आपला प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? या प्रश्नाचे उत्तर मांजर असे आहे। थॉर्नडाईकच्या अध्ययनाचे मुख्य नियम किती? या प्रश्नाचे उत्तर 3 असे आहे, म्हणजेच तयारीचा, सरावाचा, परिणामाचा नियम असे आहे। अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? या प्रश्नाचे उत्तर इवान पावलोव असे आहे। पावलोवने प्रयोग कशावर केला? या प्रश्नाचे उत्तर कुत्रा असे आहे। साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडले? या प्रश्नाचे उत्तर बी.एफ. स्किनर असे आहे। स्किनरच्या उपपत्तीत कशाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते? या प्रश्नाचे उत्तर प्रबलीकरण असे आहे। मर्मदृष्टी उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर कोहलर असे आहे। कोहलरने प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? या प्रश्नाचे उत्तर सुलतान नावाचा चिंपांझी असे आहे। सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणाची? या प्रश्नाचे उत्तर अल्बर्ट बांडुरा असे आहे। अल्बर्ट बांडुराने कशावर प्रयोग केला? या प्रश्नाचे उत्तर बोबोडॉल असे आहे। निरीक्षण व अनुकरणातून अध्ययन होते हे कोणी सांगितले? या प्रश्नाचे उत्तर अल्बर्ट बांडुरा असे आहे। सामाजिक सांस्कृतिक विकास उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर लेव्ह वायगोटस्की असे आहे। झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ची संकल्पना कोणाची? या प्रश्नाचे उत्तर लेव्ह वायगोटस्की असे आहे। आधार देणे आणि खाजगी भाषण संकल्पना कोणी मांडल्या? या प्रश्नाचे उत्तर लेव्ह वायगोटस्की असे आहे। शोधन अध्ययन उपपत्ती कोणाची? या प्रश्नाचे उत्तर जेरोम ब्रुनर असे आहे। अर्थपूर्ण अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर डेव्हिड असुबेल असे आहे। क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर कुर्ट लेविन असे आहे। रॉबर्ट गॅग्नेच्या अध्ययन श्रेणीत किती स्तर आहेत? या प्रश्नाचे उत्तर 8 स्तर असे आहे। अध्ययन संक्रमणातील समान घटकांची उपपत्ती कोणाची? या प्रश्नाचे उत्तर थॉर्नडाईक असे आहे। सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर C.H. जड असे आहे। गरज ऱ्हास उपपत्ती कोणाची आहे? या प्रश्नाचे उत्तर कार्ल हल असे आहे। अनुभवजन्य अध्ययन कोणी मांडले? या प्रश्नाचे उत्तर कार्ल रॉजर्स असे आहे। बालक हा ज्ञानाचा निर्माता आहे असे कोणी म्हटले? या प्रश्नाचे उत्तर जीन पियाजे असे आहे। बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा? या प्रश्नाचे उत्तर हार्वर्ड गार्डनर असे आहे। बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचे उत्तर चार्ल्स स्पियरमन असे आहे। पहिली बुद्धिमत्ता चाचणी कोणी तयार केली? या प्रश्नाचे उत्तर आल्फ्रेड बिने आणि सायमन असे आहे। बुद्धिगुणांक काढण्याचे सूत्र सर्वप्रथम कोणी मांडले? या प्रश्नाचे उत्तर विल्यम स्टर्न असे आहे। बुद्धिमत्तेचा समूह घटक सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचे उत्तर थर्स्टन असे आहे। बुद्धिमत्तेचा त्रिमितीय सिद्धांत कोणी मांडला?
या प्रश्नाचे उत्तर जे.पी. गिलफोर्ड असे आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली? या प्रश्नाचे उत्तर डॅनियल गोलमन असे आहे. IQ काढण्याचे सूत्र काय आहे? या प्रश्नाचे उत्तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 असे आहे. सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा IQ किती असतो? या प्रश्नाचे उत्तर 90 ते 109 असे आहे. सृजनशीलता प्रामुख्याने कोणत्या विचार प्रक्रियेशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर अपसारी विचार असे आहे. इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता म्हणजे कोणती बुद्धिमत्ता होय? या प्रश्नाचे उत्तर आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असे आहे. बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता असे कोणी म्हटले? या प्रश्नाचे उत्तर टर्मन असे आहे. स्वतःच्या भावना, क्षमता आणि उणीवा ओळखणे म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असे आहे. बुद्धिमत्ता चाचण्यांचे प्रामुख्याने 2 प्रकार कोणते? या प्रश्नाचे उत्तर शाब्दिक आणि अशाब्दिक असे आहे. गरजांच्या श्रेणीबद्ध रचनेचा सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचे उत्तर अब्राहम मॅस्लो असे आहे. मॅस्लोच्या श्रेणीतील सर्वात उच्च स्तरावरील गरज कोणती? या प्रश्नाचे उत्तर आत्मप्रचिती असे आहे. जेव्हा विद्यार्थी स्वतःच्या आवडीसाठी व समाधानासाठी अभ्यास करतो तेव्हा ती कोणती प्रेरणा असते? या प्रश्नाचे उत्तर आंतरिक प्रेरणा असे आहे. विस्मरणाक्रम कोणी शोधून काढला? या प्रश्नाचे उत्तर हर्मन एबिंगहॉस असे आहे. स्मृतीच्या प्रक्रियेतील 3 योग्य टप्पे कोणते? या प्रश्नाचे उत्तर ग्रहण, साठवण आणि प्रत्यावाहन असे आहे. किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण? या प्रश्नाचे उत्तर फ्रोबेल असे आहे. खेळ हे बालकाचे नैसर्गिक काम आहे असे मानून प्लेवे मेथड कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर मारिया मॉन्टेसरी व फ्रोबेल असे आहे. समस्या निराकरण पद्धती कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर जॉन डुई असे आहे. शिक्षण ही त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे हे कोणी सांगितले? या प्रश्नाचे उत्तर जॉन डुई असे आहे. मायक्रो टीचिंगची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर ड्वाइट ॲलन असे आहे. विद्यार्थ्याला अभ्यास शिकवण्यापूर्वी त्याची मानसिक तयारी करणे हा थॉर्नडाईकचा कोणता नियम आहे? या प्रश्नाचे उत्तर तयारीचा नियम असे आहे. वाचण्यात आणि शब्दाची ओळख पटवण्यात येणाऱ्या अक्षमतेला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर डिस्लेक्शिया असे आहे. गणितातील आकडेमोड करताना येणाऱ्या अध्ययन अक्षमतेला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर डिस्कॅल्कुलिया असे आहे. लिहिण्याच्या अक्षमतेला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर डिस्ग्राफिया असे आहे. भाषा आणि संप्रेषण करण्यातील अक्षमतेला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर अफेझिया असे आहे. एकाग्रता नसणे आणि अतिचंचलता असणे या विकाराला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर ADHD म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असे आहे. ऑटिझम असणाऱ्या बालकाची मुख्य समस्या कोणती? या प्रश्नाचे उत्तर सामाजिक संवाद आणि संप्रेषण करण्यात अडचण असे आहे. विकासाची दिशा कोणती असते? या प्रश्नाचे उत्तर शीर्षपुच्छ म्हणजे डोक्याकडून पायाकडे असे आहे. विकासाचे समीप दूरतत्व काय सांगते? या प्रश्नाचे उत्तर विकास मध्यभागाकडून बाहेरील अवयवांकडे होतो असे आहे. कुमारावस्था हा ताणतणावाचा आणि वादळाचा काळ आहे असे कोणी म्हटले? या प्रश्नाचे उत्तर जी स्टॅनले हॉल असे आहे. खेळण्यांचे वय कोणत्या अवस्थेला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर पूर्व बाल्यावस्था असे आहे. टोळीचे वय कोणते मानले जाते? या प्रश्नाचे उत्तर उत्तर बाल्यावस्था असे आहे. अनुवंशिकतेचे संक्रमण कशाद्वारे होते? या प्रश्नाचे उत्तर गुणसूत्रे आणि जनुके असे आहे. बालकाच्या समाजीकरणाची सुरुवात कुठून होते? या प्रश्नाचे उत्तर कुटुंब असे आहे. जीन पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या एकूण किती अवस्था आहेत? या प्रश्नाचे उत्तर 4 अवस्था असे आहे. बोधात्मक विकासातील वस्तुस्थायित्व कोणत्या अवस्थेत येते? या प्रश्नाचे उत्तर संवेदीकारक अवस्था असे आहे. अहम केंद्रित विचार बालकांमध्ये कोणत्या अवस्थेत दिसतो? या प्रश्नाचे उत्तर पूर्व क्रियात्मक अवस्था असे आहे. स्कीमा ही संकल्पना कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर जीन पियाजे असे आहे. मनोसामाजिक विकासाच्या 8 अवस्था कोणी सांगितल्या? या प्रश्नाचे उत्तर एरिक एरिक्सन असे आहे. नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचे उत्तर लॉरेन्स कोहलबर्ग असे आहे. कोहलबर्गच्या सिद्धांतात नैतिक विकासाच्या किती पातळ्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर 3 पातळ्या म्हणजेच पूर्व पारंपरिक, पारंपरिक व उत्तर पारंपरिक असे आहे. भाषा संपादनाचे साधन ही संकल्पना कोणाची? या प्रश्नाचे उत्तर नोम चॉम्स्की असे आहे.
भाषिक आणि तार्किक बुद्धिमत्ता कोणात जास्त आढळते? या प्रश्नाचे उत्तर लेखक, कवी आणि गणितज्ञ असे आहे. सृजनशीलतेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर नाविन्य आणि एकाच समस्येवर अनेक उपाय शोधणे असे आहे. स्वतःचा दोष इतरांवर किंवा परिस्थितीवर ढकलणे म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर प्रक्षेपण असे आहे. परीक्षेत नापास झाल्यावर पेपरच कठीण होता असे सांगणे हे कशाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचे उत्तर समर्थन असे आहे. राग आल्यावर तो राग मूळ व्यक्तीवर न काढता दुसऱ्या कमकुवत व्यक्तीवर काढणे म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर विस्थापन असे आहे. मोठ्या माणसाने लहान मुलासारखे रडणे किंवा वर्तन करणे म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर परागमन असे आहे. कटू किंवा दुःखद आठवणे अचेतन मनात ढकलून विसरण्याचा प्रयत्न करणे यास काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर दमन असे आहे. एका क्षेत्रातील अपयश दुसऱ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवून झाकून काढणे यास काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर भरपाई असे आहे. शाईंच्या डागांची चाचणी हे व्यक्तिमत्व मापनाचे कोणते तंत्र आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रक्षेपण तंत्र असे आहे. टॅट म्हणजे थीमॅटिक अपरसेप्शन टेस्ट कोणी विकसित केली? या प्रश्नाचे उत्तर मॉर्गन आणि मरे असे आहे. समावेशक शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर सर्वसामान्य आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांना एकाच वर्गात शिकवणे असे आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कोणत्या वर्षी संमत झाला? या प्रश्नाचे उत्तर 2009 असे आहे. बालकेंद्रित शिक्षणाचा मुख्य भर कशावर असतो? या प्रश्नाचे उत्तर बालकाच्या गरजा, क्षमता आणि आवडीनुसार शिक्षण असे आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे हे काय आहेत? या प्रश्नाचे उत्तर अध्यापनाचे सूत्रे असे आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय आहे? या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे निरंतर मूल्यमापन करणे असे आहे. CCA मध्ये आकारिक मूल्यमापनाला किती टक्के भारांश असतो? या प्रश्नाचे उत्तर 40% असे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.